ते भगीरथचं काम करतो त्या मुलाचं नाव काय? देशपांडे. कुठं आहे तो? ते मेकअप रूम मध्ये. बर, बाकी बरं आहे ना? बरं आहे बरं आहे. अरे वा, पाय पडतो. उत्तम. मी आलोच कपडे बदलून. नमस्कार देशपांडे. अहो चिंतामणराव आपण. अरे नमस्कार करतो. ओळखलं तुम्ही मला? अहो कुठला नाटक वेळा आपल्याला ओळखणार नाही. आपल्यासारखा थोर नट माझं नाटक बघायला आला, माझा विश्वासच बसत नाहीये. पहिलंच व्यावसायिक नाटक का? हो, वा. आणि इतर वेळी काय करता? मी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये BA च्या दुसऱ्या वर्षाला आहे. दुसऱ्या वर्षाला? हो. शाळेत बरेच वेळा नापास झालात की काय? नाही, सगळ्यांनाच तसं वाटतं, पण मी आधी LLB केले आणि मग आता BA ला बसलोय. आणखीन काय काय करता? आणखीन गातो, पेटी वाजवतो, गाण्यांना चालीसुद्धा देतो. अरे वा, हो. उत्तम. आम्ही सुद्धा अशा हरवणारी नटांच्या शोधात आहोत. बरं. स्वतःची नाटक कंपनी सुरू करतोय. हां, येणार का आमच्या कंपनीत? खरं बोलताय? अर्थात. आम्ही कशाला खोटं बोलू? नाही नाही, म्हणजे मी पुणे सोडून मुंबईला आलो आणि तुम्ही काम नाही म्हणालात तर नाही, म्हणजे तुमच्यावर अविश्वास असं नाही, पण घरची जबाबदारी हो माझ्यावर. आता घरचं सगळं विसरा आणि सरळ तालमीला या. हा, होय, नमस्कार करतो. साहेब चहा. आता पिऊन घ्या, पुन्हा पुन्हा गरम करायला लावू नका. जशी आज्ञा. एक्सक्यूज मी, कोण पाहिजे तुम्हाला? कोणी नाही. अहो ही स्टाफ रूम आहे. हो, वाचलं मी. तेवढी नक्कीच शिकलेली आहे. कोणाला भेटायचं आहे का तुम्हाला? नाही. बेल झाली की मी दुसरी बच्या वर्गावर जाणार आहे. मी दाखवू का तुम्हाला दुसरी बचा वर्ग? नको, सापडेल मला. अच्छा अच्छा. तुम्ही शिक्षिका म्हणून लागल्यात आजपासून ओरिएंटमध्ये? आता ह्या वयात मी विद्यार्थी म्हणून दुसरी बच्या वर्गावर नक्कीच जाणार नाही. आवडलं आवडलं बरं का उत्तर. म्हणजे विनोदबुद्धी म्हणजे एकदम प्रखर. काव मिस्टर लवकर गेले का हो तुमचे? काय करायचंय तुम्हाला? नाही, सॉरी म्हणायचं होतं. माझं लग्न झालेलं नाही आणि मी कुंकू लावत नाही. मी सुद्धा नाही, म्हणजे सध्या तरी माझं लग्न झालेलं नाही असं, आणि मी कुंकू लावायचा प्रश्नच उद्भवत नाही. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे काय? माझं नाव. तुमचं? नाही, म्हणजे नसेल सांगायचं तर नका सांगू, काही जबरदस्ती नाही आहे. पण काय आहे, आपण एकाच शाळेत शिक्षक आहोत म्हटल्यावर तुम्हाला नक्की कुठल्या नावाने हाक मारायची हे मला कळायला हवं ना. नाही, म्हणजे मी तुम्हाला तसं आहो बाई अशी हाक मारूच शकतो, पण काय की अनेक अहो असतील तर मी नक्की कुठल्या अहोंना अहो म्हटलंय हे कसं कळणार हो. नाही, तसं अहोही काही वाईट नाही म्हणा. ठाकूर. आ सुनीता ठाकूर. सुनीता ठाकूर.
छान. पण तुम्ही कुंकू का नाही लावत हो? मला नटायला आवडत नाही. नाही म्हणजे तशी नटायची फार काही आवश्यकताच नाही आहे तुम्हाला. अहो अहो मिस ठाकूर, अहो प्लीज डोंट गेट ऑफेंडेड. काय देशपांडे, तुम्हाला पण ना काही कळतच नाही कुठे काय बोलायचं ते. ठाकूर, सुनीता ठाकूर, तुझ कडेच माझे लक्ष सारखे लागे, बांधिले तयाला गूढ काही अनुरागे, जी गूढ अप्सरा गीते नभी पाझरती, ती वाहत येती खाली वाऱ्यावरती, ऐकुनी तयांचे सूरमुके नवलाचे. वा वा वा, गोविंदाग्रज. भलतेच ग्रेट. कवितांची आवड दिसते तुम्हाला. आवड? कविता हा माझा श्वास आहे. हो ना. आणि नाटक? नाटक हां, थोडंफार. थोडंफार ना. थोडंफारचं थोडंफार. मी आपल्या शाळेकडून सत्तेचे गुलाम नावाचं नाटक बसवतोय. त्याच्यामध्ये क्षमा नावाची भूमिका आहे. तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही कराल क्षमा? खूप क्षमा याचना करावी लागणार असं दिसतंय. साहेब, काय ठाकरे, आज वर्गात बसायचं नाही वाटतं? बसायचंय ना, पण मॅडम नको म्हणतायत. कोणाचा तास चालू आहे? भूगोलाचा. नवीन मॅडम आहेत ठाकूर म्हणून, जाम खडूस आहेत. हे माझ्यापेक्षा जास्त कोणाला माहिती असणार. म्हणजे म्हणजे काही नाही, पण आपण काय केलेत काही नाही, खरंच. बघा. हो. मे आय कमीन मॅडम? काम असेल तर या. अहो, कामाशिवाय काय येईन मी? बोला. या बाळ ठाकरेला तुम्ही सर्व वर्गाबाहेर काढलं? हो, आज फक्त वर्गाबाहेर काढलंय. पुढच्या वेळेस पट्टी बसेल. अहो का? म्हणजे असं काय केलं त्यानं? वर्गात काय चाललंय त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही. वहीमध्ये काहीतरी चित्र काढत बसलेला असतो. चित्र? हो, काय रे? हे बघा बघा. छान आहे की. काय छान आहे. अहो, हे व्यंगचित्र. पुढे व्यंगचित्रकार म्हणून नाव काढेल हा ठाकरे. हे बघा ठाकूर, आपल्याला मुलांच्या अंगच्या कलागुणांना उत्तेजन द्यायला हवं. भूगोलाच्या तासात वर्ग शिक्षिकेचं व्यंगचित्र काढायला मी उत्तेजन देऊ म्हणता? हो, निवडलेला विषय इतका सुंदर असेल तर चित्र काढावं असं वाटणारच ना. तुम्ही आता फाजीलपणा करताय हा देशपांडे. मी? हो तुम्ही. आणि तू प्रबोधनकारांना सांगणार आहे तुझे उद्योग. अहो नका सांगू, त्यांना काहीही इंटरेस्ट नाहीये व्यंगचित्रकलेत. तुम्ही बिघडवताय मुलांना. मी? हो तुम्ही. आणि तू पुढच्या वेळेस मुख्याध्यापकांकडे घेऊन जाणार आहे तुला.